नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 4th स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड चॅप्टर नंबर 2 कॉम्प्युटेशन ऑपरेशन्स। बघा, या चॅप्टरमध्ये आपण कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत। ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन अप टू 5 डिजिट नंबर्स, एस्टिमेट सम अँड डिफरन्स बाय राउंडिंग ऑफ, सम अँड डिफरन्स ऑफ रोमन नंबर्स, मल्टिप्लिकेशन ऑफ 3 डिजिट नंबर्स विथ 1, 2, 3 डिजिट नंबर्स, estimated multiplication by rounding off, division of up to 5 digit numbers with 1, 2 digit numbers, estimate division by rounding off, properties of sum, difference, product and division, factors and multiplies, common factor and multiplies, highest common factor and least common multiple, prime factor of numbers, word problem, unitary method to solve problems. ओके, ह्या सगळ्या टॉपिक्सवरती आपण ह्या चॅप्टरमध्ये क्वेश्चन्स बघणार आहोत। चला तर मग क्वेश्चन्सला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग शोज द कॉमन फॅक्टर ऑफ 20 अँड 25। बघा, या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, 20 आणि 25 हे दोन नंबर्स दिलेले आहे आणि त्यांचे कॉमन फॅक्टर कोणते आहेत ते शो करायचे आहेत आपल्याला या ठिकाणी। तर सगळ्यात अगोदर आपण कॉमन फॅक्टर काढून घेऊया। बघा, 20 आणि 25। ओके, 20चे कॉमन फॅक्टर्स काढते मी सगळ्यात अगोदर। 20चे फॅक्टर्स पडतात 1 × 20, 2 × 2 ने आता ह्या 20ला डिवाइड करायचं, काय येईल 10। 3 ने भाग जाईल का ह्या 20ला? बघा, 3चा आपण डिव्हिजिबल रूल बघितला होता। नंबरमध्ये असलेल्या डिजिट्सची ॲडिशन ती जर 3च्या टेबलमध्ये येत असेल तर त्या नंबरला कंप्लीट 3 ने भाग जातो। आता या ठिकाणी 2 अँड 0 आहे, 2 + 0 सम काय येईल 2। ही 3च्या टेबलमध्ये येते का? नाही, म्हणून आता 20 ह्या नंबरला 3 ने भाग जाणार नाही। आपण 4 चेक करूया। 4चा डिव्हिजिबिलिटी रूल होता, जर शेवटचे 2 डिजिट्स असतील त्यांना जर कंप्लीट 4 ने भाग जात असेल, म्हणजे तो नंबर 4च्या टेबलमध्ये येत असेल तर त्या नंबरला कंप्लीट 4 ने भाग जातो। या ठिकाणी 4 ने कंप्लीट भाग जातो। 4च्या टेबलमध्ये 20 हा डिजिट येतो। 4 × 5 = 20। 5चा डिव्हिजिबिलिटी रूल बघितला होता आपण, ज्या नंबरच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या नंबरला कंप्लीट 5 ने भाग जातो। या ठिकाणी युनिट प्लेसला कोणता डिजिट आहे 0, म्हणजे ह्या नंबरला 5 ने कंप्लीट भाग जाईल। 5 × 4 = 50। बघा, या ठिकाणी आता स्टेप रिपीट होते, जे फॅक्टर्स आहेत ते रिपीट होत आहे। 4 रिपीट होतोय, 5 रिपीट होतोय। अशी कंडिशन आली की फॅक्टर्स पाडण्याचं स्टॉप करायचं। आता 20चे फॅक्टर्स लिहून घेऊया आपण। बघा, 20चा 1 हा पण फॅक्टर आहे आणि 20 हा पण फॅक्टर आहे। आपण फॅक्टरची डेफिनेशन बघितली होती, 2 नंबर्सचा प्रॉडक्ट हा आपल्याला जो आपल्याला प्रॉडक्ट मिळतो ते असतात या नंबर्सचे फॅक्टर्स। म्हणजे या ठिकाणी 1 × 20 जर केलं तर आन्सर काय मिळत आहे तुम्हाला? काय प्रॉडक्ट मिळतो आहे 20, म्हणून या 20चे फॅक्टर्स कोणते आले 1 आणि 20। ओके, त्यानंतर बघा 2 आणि 10, 2 × 10 जर केलं आपण ह्या दोघं नंबर्सला तर प्रॉडक्ट काय मिळतो आपल्याला 20, म्हणजे 2 आणि 10 हे दोघं 20 या नंबरचे काय झाले प्रॉडक्ट्स। ओके, बघा आता फॅक्टर्स काय पडलेले आहेत ते लिहून घेऊया आपण 20चे। 1, 2, 4, 5, सॉरी कॉमा येईल या ठिकाणी, 5, 10 आणि 20 हे झाले 20चे फॅक्टर्स। ओके, आता 25चे फॅक्टर्स पाडून घेऊया आपण। 25चे फॅक्टर्स बघा, कोणत्या पण नंबरचे फॅक्टर्स हे 1 आणि तो स्वतः नंबर असतो म्हणजे असतोच, म्हणून 1 × 25 जर यांचा प्रॉडक्ट केला तर आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतो आहे, आन्सर काय मिळतं आहे 25, म्हणजे 1 आणि 25 हे दोघं 25 नंबरचे फॅक्टर्स झाले। ओके, 2च्या टेबलमध्ये 25 हा नंबर येतोय का, किंवा 25ला कंप्लीट 2 ने भाग जातोय का? नाही। जर एखाद्या नंबरला 2 ने भाग जात असेल तर 2ची डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे, ज्या
नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी डिजिट असेल तर त्या नंबरला 2 ने कंप्लीट भाग जातो. या ठिकाणी 5 हा कसा नंबर आहे, ऑड नंबर दिलेला आहे, म्हणून ह्या नंबरला 2 ने कंप्लीट भाग जाणार नाही. 3 ची डिव्हिजिबिलिटी चेक करूया, पुढचा फॅक्टर चेक करूया. 3 ने ह्या 25 ला कंप्लीट भाग जातो का नाही हे बघूया. 3 ची डिव्हिजिबिलिटी मी आत्ताच तुम्हाला सांगितली काय आहे. दिलेल्या नंबरमधले जे डिजिट्स आहेत त्यांची जर ॲडिशन केल्यानंतरून जी सम येते ती सम जर 3च्या टेबलमध्ये येत असेल तर त्या नंबरला 3 ने कंप्लीट भाग जातो. बघा या ठिकाणी काय आहे, 2 आणि 5. 2 + 5 किती होतात, 7. 7 हा डिजिट 3च्या टेबलमध्ये येतो का, नाही, म्हणून 25 ह्या नंबरला 3 ने भाग जाणार नाही. 4 चेक करूया. 4च्या टेबलमध्ये 25 येतो का, नाही. नेक्स्ट फॅक्टर चेक करूया. 5च्या टेबलमध्ये 25 येतो का, येस. 5 5 जा 25. आता बघा या ठिकाणी फॅक्टर्स रिपीट होत आहेत. या ठिकाणी काय करायचं, फॅक्टर्स पाडण्याचं स्टॉप करायचं. 25चे फॅक्टर्स काय आले बघा, मी या ठिकाणी खाली लिहून घेते. 25चे फॅक्टर्स 1 5 25, 1 5 अँड 25. बघा आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी, कॉमन फॅक्टर कसा काढतात पहा. आता नंबर दिलेला आहे आपल्याला 20 आणि 25, यांचे हे फॅक्टर्स पडले आहेत. तर यांच्यामध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतं आहे बघा. 20 मध्ये 1 आहे, 25 मध्ये पण 1 हा फॅक्टर आहे, म्हणजे हा फॅक्टर काय झाला, कॉमन फॅक्टर झाला. त्यानंतरून 20चा फॅक्टर 2 आहे, पण 25 मध्ये 2 हा फॅक्टर आहे का, नाही, म्हणून 2 हा फॅक्टर जरी 20चा असला तरी 25 मध्ये नसल्यामुळे हा कॉमन फॅक्टर येणार नाही. 4 बघा, 4 25चा फॅक्टर नाही आहे, म्हणून 4 पण हा कॉमन फॅक्टर येणार नाही. 5 चेक करूया. बघा 20चा 5 हा फॅक्टर आहे आणि 25 मध्ये पण 5 हा फॅक्टर दिसतो आहे. दोघं नंबर्समध्ये हा फॅक्टर दिसतो आहे आपल्याला, म्हणून 5 हा काय झाला, कॉमन फॅक्टर झाला. ओके. नेक्स्ट 10 फॅक्टर 20चा आहे पण 25 मध्ये आहे का, नाही. 20 हा फॅक्टर 20 मध्ये आहे पण 25 या नंबरचा आहे का, नाही, म्हणून हे काय आहेत, कॉमन फॅक्टर्स येणार नाही. तर बघा या ठिकाणी 20 आणि 25चा फॅक्टर्स काय मिळाले, कॉमन फॅक्टर्स काय मिळाले आपल्याला, तर 1 अँड 5. बघा ऑप्शन्स चेक करा, ऑप्शनमध्ये आहे का 1 अँड 5, येस. ऑप्शन सी मध्ये दिसतो आहे 1 अँड 5, म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश शुड बी ॲडिशन टू 54,368 टू गेट दिस सम 1,36,542. ओके. बघा काय दिलेलं आहे, ह्या नंबरमध्ये म्हणजे 54,368 मध्ये असा कोणता नंबर ॲड केला तर आपल्याला ही सम मिळते आहे 1,36,542. ही त्या दोन नंबर्सची सम मिळते आहे. बघा या ठिकाणी आपण यात एक्स कन्सिडर करूया. आपल्याला जो एक नंबर ॲड करायचा आहे तो जो माहिती नाही आहे त्याला आपण एक्स कन्सिडर करूया. प्लस काय करायचं आहे, सपोज या ठिकाणी एक्स हा नंबर आहे, त्या नंबरमध्ये हा नंबर जर ॲड केला 54,368 ॲड केला तर आपल्याला त्यांची सम काय मिळते 1,36,542. ओके. बघा अशा कंडिशनमध्ये जर आपल्याला आता एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करायचं, एक्सला नेहमी लेफ्ट हँड साईडला राहू द्यायचं, त्यानंतर इक्वल टू साईन द्यायचं. इक्वल टू साईन नंतर कोणता नंबर आहे तो ॲज इट इज लिहून द्यायचा 1,36,542. आता या ठिकाणी बघा ह्या नंबरला आपल्याला इक्वल टू साईन क्रॉस करून राईट साईडला न्यायचं आहे. अशा कंडिशनमध्ये जर हा नंबर प्लस असेल, ह्या नंबरच्या अगोदर प्लस साईन असेल तर तो नंबर इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होतो, मायनस 54,368. ठीक आहे.
जर सपोज या ठिकाणी मायनस साईन राहिलं असतं आणि त्याला जर आपल्याला राईट साईडला न्यायचं राहिलं असतं, इक्वल टू साईन क्रॉस करून राईटला न्यायचं राहिलं असतं, तर तो नंबर कसा झाला असता? प्लस. पण या ठिकाणी काय आहे? प्लस आहे, तर तो आता काय होईल? मायनस. बघा 1,36,542 मधून आपल्याला काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे? 54,368 सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन करूया. बघा 2 मधून 8 सबस्ट्रॅक्ट होऊ नाही शकत, म्हणून काय घेतलं आपण? ह्या 4 कडून बोरो घेतला. 4 हा कोणत्या प्लेसला आहे? टेन्स प्लेसला. म्हणून या ठिकाणी नंबर काय तयार होईल? 12. ह्या 4ने युनिट प्लेसला 1 बोरो दिला आहे, म्हणून या ठिकाणी नंबर काय येईल? 3. ओके. 12 मायनस 8. 12 हा नंबर मोठा आहे, त्याच्यातून 8 आपण सबस्ट्रॅक्ट करू शकतो. 12 मायनस 8 काय येईल? 4. बघा पुन्हा 3 मधून 6 हा सबस्ट्रॅक्ट होऊ नाही शकत. 3 हा लहान नंबर आहे, 6 हा मोठा नंबर आहे, म्हणून आता काय करायचं? त्याच्या पुढचा नंबर त्याच्याकडून बोरो घ्यायचा. याच्या 5 या डिजिटकडून आपण बोरो घेतला. 5ने याला बोरो दिला, त्यामुळे या ठिकाणी नंबर काय येईल? 14. आणि या 3चा काय होऊन जाईल? 13. ओके. 13 मायनस 6 7. 4 मायनस 3 1. 6 मायनस 4 2. 3 मायनस 5. 3 मधून 5 सबस्ट्रॅक्ट होऊ शकतो का? नाही, म्हणून आपण या 1 कडून काय घेतला? एक बोरो घेतला. काय नंबर तयार झाला या ठिकाणी? 13. आता या 1ने या मागच्या प्लेसला बोरो देऊन टाकला, या ठिकाणी काय येईल मग? 0. 13 मायनस 5 8. बघा सबस्ट्रॅक्शन काय मिळालं आपल्याला? 82,174. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 82,174. म्हणजे ह्या नंबरमध्ये जर आपण 54,368 ॲड केला तर आपल्याला त्या दोघं नंबरची सम हे आन्सर मिळेल. म्हणून या ठिकाणी जो आपल्याला दिलेला नंबर नाही आहे तो काय मिळाला आपल्याला? 82,174. बघा ऑप्शन आहे का? येस, ऑप्शन बी दिसतो आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑन सबस्ट्रॅक्टिंग दी सम ऑफ 24,025 अँड 22,534 फ्रॉम दी सम ऑफ 54,936 अँड 28,120 वी गेट. ओके. बघा काय सांगितलेलं आहे? ऑन सबस्ट्रॅक्टिंग आपल्याला काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. द सम ऑफ दिस नंबर. हे 2 नंबर्स दिलेले आहे, ह्या 2 नंबर्सची काय करायची आहे? सगळ्यात अगोदर आपल्याला सम करायची आहे. फ्रॉम द सम ऑफ दिस नंबर. बघा ह्या दोघं नंबर्सची पण काय करायची आहे? आपल्याला सम करायची आहे. आणि मग ही सम आल्यानंतरून ह्या दोघं नंबर्सचे सम झाल्यानंतर याचं जे आन्सर मिळणार आहे, ह्या 2 नंबर्सची सम केल्याचं जे आन्सर मिळणार आहे त्या आन्सरमधून ह्या दोघं नंबर्सच्या केलेल्या समला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ओके. चला तर मग करूया. मी थोडं आता फास्ट करते. बघा काय दिलेले आहे नंबर? 54,936 प्लस 28,120 या नंबरची सम करायची आहे. अगोदर 6 5 10 कॅरी 1 5 प्लस 8 13 1 प्लस 5 6 प्लस 2 8. ओके. ह्या 2 नंबर्सची सम काय मिळाली? 83,056. आता ह्या 2 नंबर्सची सम करायची आहे. 24,025 22,534 या दोघं नंबर्सला काय करायचं आहे? ॲड करायचं आहे. 5 प्लस 4 9 2 प्लस 3 5 0 प्लस 5 5 4 प्लस 2 6 2 प्लस 2 4. बघा आता काय करायचं आहे? ह्या 2 नंबर्सच्या सममधून जे आन्सर आलेलं आहे
त्या आन्सरमधून ह्या दोन नंबर्सच्या मिळालेल्या समच्या आन्सरला काय करायचं आहे, आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, 83,056 मायनस 46,559. ओके, 6मधून 9 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 16 मायनस 9 7. 4 मायनस 5 नाही होऊ शकत. बघा या ठिकाणी आता 0 कडून आपण बोरो घेऊ शकतो का, नाही. म्हणून आपण 3 कडून बोरो घेऊया. 3 ने शेजारच्या 0ला बोरो दिला, तो नंबर काय तयार झाला, 10. आता ह्या 10 नंबरकडून आपण बोरो घेऊ शकतो. म्हणून मग 10 मधून इकडे बोरो दिल्यानंतरून हा नंबर काय होईल, 14. आणि या नंबरमधून एक सबस्ट्रॅक्ट करावा लागतो. म्हणजे 10चा काय होईल, 9. ओके, 14 मायनस 5 9. 9 मायनस 5 4. बघा 2मधून 6 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. 8कडून बोरो घ्यावं लागेल. 8ने ह्या नंबरला बोरो दिला म्हणून हा नंबर काय तयार होईल, 12. आणि 8ने तिकडे बोरो दिलाय म्हणून याच्यातून काय एक नंबर सबस्ट्रॅक्ट करावा लागतो. 12 मायनस 6 6. 7 मायनस 4 3. बघा आन्सर काय मिळालं, 36,497. बघा ऑप्शन चेक करा. येस, ऑप्शन डी दिसतो आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन अबॅकस इफ वी रिमूव्ह 4 beads from 1000 place, 3 beads from 10s place and 5 beads from 1s place, then the number form is equal to. ओके, बघा या ठिकाणी एक अबॅकसचं पिक्चर दिलेलं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला, 1000 प्लेसमध्ये जे बीट्स आहेत त्याच्यातून 4 बीट्स रिमूव्ह करायचे आहेत. बघा 1000 प्लेस कोणती आहे, ही आहे. 1000 प्लेसमध्ये आपल्याला 4 बीट्स रिमूव्ह करायचे आहेत. 1 2 3 4. ओके, त्यानंतर 10s प्लेसमधून 3 बीट्स रिमूव्ह करायचे आहेत. 1 2 3. 1s प्लेसमधून 5 बीट्स रिमूव्ह करायचे आहेत. 1 2 3 4 5. बघा आता या ठिकाणी एक नवीन नंबर तयार होईल. तर तो नंबर काय तयार होतोय बघूया आपण. 1s प्लेसमध्ये एकही बीड्स नाही आहे, सगळे रिमूव्ह झाले. म्हणून या ठिकाणी काय येईल, 1s प्लेसला 0. 10s प्लेसमध्ये पण एकही बीड नाही आहे, म्हणून या ठिकाणी पण नंबर काय येईल, 0. 100 प्लेसमध्ये किती बीड्स आहे काउंट करा. 1 2 3 4 5 6. 1000 प्लेसमध्ये किती बीड्स आहे, 1. 10,000 प्लेसमध्ये किती बीड्स आहे, 21. बघा नंबर आहे का. ओके, यांनी मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. तर आपल्याला या दिलेल्या नंबर्सचं काय करून बघावं लागेल, मल्टिप्लिकेशन करून बघावं लागेल. आणि यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आन्सर येईल, जे म्हणजे त्या नंबर्सचा जो प्रॉडक्ट येईल तो आपल्याला हा मिळाला पाहिजे, 21,600 मिळाला पाहिजे. म्हणजे ते ऑप्शन करेक्ट ऑप्शन असेल. ठीक आहे, चला तर मग मल्टिप्लिकेशन करूया. ऑप्शन ए दिलेला आहे 995 मल्टिप्लाय बाय 48. बघा 8 5 जा 40 कॅरी 4. 8 8 जा 64. 8 9 जा 72. 72 प्लस 4. 72 प्लस 4 76. बघा याच्या 10s प्लेसला काय येतो आहे, 6 हा येतो आहे. युनिट प्लेसला तर 0 मिळाला, पण 10s प्लेसला काय मिळतो आहे, 6 हा डिजिट येतो आहे. म्हणजे यांचा जर प्रॉडक्ट केला तर आन्सर हे मिळेल का आपल्याला, करेक्ट आन्सर मिळेल का, नाही. आपल्या करेक्ट आन्सरमध्ये आपल्याला 10s प्लेसला काय पाहिजे आहे, 0 पाहिजे आहे. म्हणून ऑप्शन ए इज अ इनकरेक्ट ऑप्शन हिअर. संपूर्ण मल्टिप्लिकेशन करत बसून आपण आपला वेळ वाया घालवायचा नाही. चला नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. 230 मल्टिप्लाय बाय 140. बघा या ठिकाणी 2 0 आहेत,
ते ॲज इट इज लिहून घेते मी. 14चा टेबल माझा लर्न आहे. तुम्ही पण ॲटलिस्ट 20पर्यंत तरी टेबल्स लर्न पाहिजे तुमचे. 14 3 42. 42 मधला 2 या ठिकाणी 4 कॅरी जाईल. 14 2 28. 28 प्लस 4 32. बघा, यांचा प्रॉडक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर 21,000 मिळालं पाहिजे. आपल्याला आन्सर काय मिळतं आहे 32,200. म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी देखील येणार नाही. चला नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. 660 मल्टिप्लाय बाय 27. 0ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल 0. 7 6 42. 7 6 42. 42 प्लस 4 46. आता बघा, टेन्स प्लेसमधल्या डिजिटने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय घेतो, एक 0 घेतो. ओके, त्यानंतरून मग टेन्स प्लेसने मल्टिप्लिकेशन स्टार्ट करतो. 2 0 0. 2ला कोणत्याही 0ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय मिळेल 0च. 6 2 12. 6 2 12. 12 प्लस 1 13. 0 2 8 7 1. बघा, आन्सर काय आहे 17,820. आपल्याला काय पाहिजे होतं 21,000. म्हणून ऑप्शन सी पण या ठिकाणी येणार नाही. ऑप्शन डी चेक करूया. 150 मल्टिप्लाय बाय 144. 0. 4 5 20. 4 1 4. 4 प्लस 2 6. टेन्स प्लेसने मल्टिप्लाय करतो आहे आता, म्हणून या ठिकाणी एक 0 घेतला. 0 × 4 0. 5 4 20. 4 1 4. 4 प्लस 2 6. आता 100 प्लेसचा जो डिजिट आहे त्याच्याने आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणून या ठिकाणी आता आपल्याला काय घ्यावे लागतील 2 0 ॲड करावे लागतील. तर 0 मल्टिप्लाय बाय 1 आन्सर काय मिळेल 0च. 5 1 5. 1 1 1. ओके, यांची ॲडिशन करायची आहे. 0 0 6. 6 प्लस 5 11. कॅरी 1. 1 प्लस 1 2. बघा, मिळालं आन्सर. 150 मल्टिप्लाय बाय 144 केल्यानंतरून काय प्रॉडक्ट मिळालं आपल्याला 21,600. आपल्याला पण अबॅकस मधले काही बिट्स रिमूव्ह केल्यानंतरून कोणता नंबर तयार झाला आहे 21,600. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाऊ मेनी मल्टिप्लाईज ऑफ 12 आर देअर बिटवीन 50 अँड 200. ओके, आपल्याला 12 ह्या नंबरचे मल्टिप्लाईज काढायचे आहेत आणि कोणते नंबर्स मल्टिप्लाईज त्याचे कुठून कुठपर्यंतचे बघायचे आहेत. 50 पासून 200 पर्यंतचे मल्टिप्लाईज. या दोघं नंबर्समधले मल्टिप्लाईज 12चे किती येतात. हाऊ मेनी मल्टिप्लाईज ऑफ 12. ओके, 12चे मल्टिप्लाईज काढायचे आहेत. म्हणजे काय, आपण काय करतो 12चा टेबल म्हणजे 12मध्ये 12 ॲड करत जायचे. 12 प्लस 12 24. 24 प्लस 12 36. 36 प्लस 12 48. ओके, तसं म्हणजे 12चा टेबल लिहायचा आहे या ठिकाणी. चला, आपल्याला जोपर्यंत 10पर्यंत आपल्याला टेबल येतो तोपर्यंत आपण टेबल लिहून घेऊया. नंतरून पुढे ॲड करत जाऊया. 12 1 12. 12 2 24. 12 3 36. 120 प्लस 12. 120च्या पुढे का बघतोय आपण, कारण की आपल्याला 200 पर्यंतचे मल्टिप्लाईज काढायचे आहेत. म्हणून 120 प्लस 12
132. 132 plus 12, 4, 144. 144 plus 12, 156. 156 plus 12, 168. 168 plus 12, 180. 180 plus 12, 192. 192 plus 12, 204. ओके, आपल्याला मल्टिप्लाईजमध्ये हा नंबर येणार नाही, कारण की आपल्याला 50 आणि 200 यांच्यामध्ये 12चे मल्टिप्लाईज किती येतात ते काउंट करायचं आहे. बघा, 48 हा 50पेक्षा कसा आहे, लहान आहे. म्हणजे हे सगळे मल्टिप्लाईज कसे आहेत, 50पेक्षा लहान आहेत. आपल्याला 50 पासून 200 पर्यंत मध्ये येणारे जेवढे पण 12चे मल्टिप्लाईज आहेत ते किती येतात ते काउंट करायचं आहे. बघा किती आले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, 12 मल्टिप्लाय झाले. ऑप्शन आहे का, ऑप्शन सी मध्ये 12 आहे, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन हिअर. ओके.